तर आपण करणार आहोत भज्यांची आमटी। त्यासाठी मी टॅमॅटो घेतला, अर्धा टॅमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतलेली, अद्रक घेतलेली, खोबरं घेतलं आहे। हे सगळं वाटायचं मिक्स करून। त्यावर बेसन घेतलेलं आहे, थोडंसं तांदळाची पीठ घातलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली, अद्रक घेतलेलं आहे, जिरा धणे पावडर, हळद, जिरा पावडर घातली, थोडीशी जिरा पावडर घातलेलं आहे। हे तरीमध्ये मीठ घातलेलं आहे, थोडा ओवा घेतला आहे, थोडा क्रश करून घ्यायचा। थोडं पाणी घालून भिजवायचं आहे, घट्टसं भिजवायचं, जास्त घट्ट नाही, मीडियम भिजवायचं आहे। चांगलं घालून घट्ट गोळा करायचा याचा मस्तपैकी। ही भाजी भाजीची आमटी खूप छान लागते, चवीला एकदम मस्त लागते। घरात भाजी नसेल तर ही आमटी करून खाण्याची भातावर चपातीवर छान लागते। थोडी पीठ कमी पडणार, जास्त थोडे पीठ घेतलं आमची मी परत। चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, एक दिवस चांगलं झालेलं आहे। याचं आता तेल तापत ठेवलेलं आहे, ती पहिली भजी काढून घ्यायची। थोडी भजी काढायची, लहान लहान एकदम छोटी छोटी। आता आपली भजी काढून झालेली आहेत। आता ते मसाला चांगला फ्राय करायचा तेलामध्ये। थोडं मीठ टाकूया आपण, थोडं मी दही टाकलेलं आहे। दहीने म्हणजे तरी चांगले येते ना, म्हणून थोडं 2 चमचे दही टाकलेलं आहे। चांगलं मिक्स करायचं, चांगलं सुटेल ना, त्या सुटेल चांगलं फ्राय करायचा मसाला। लाईट गेली ना, आमच्याकडे दिसत नाही, तेल चांगलं सुटलेलं आहे मस्तपैकी। आता बघू शकता तुम्ही, सुंदर तेल सुटलेलं आहे। आता 5 चमचा हळद, 1 चमचे मिरची पावडर, पाव चमचा धणे पावडर, जिरे पावडर पाव चमचा, गरम मसाला पाव चमचा, चांगलं मिक्स करायचं। चांगलं मिक्स झालेलं आहे, लाईट आली आहे, चांगलं मिक्स झालेलं आहे। पाणी टाकून चांगल्याला उकळी येऊन द्यायची। आता भजी टाकायची याच्यामध्ये आणि चांगली 5 मिनिट उकळून द्यायचं। भजीची आमटी खूप छान लागते, मी नक्की करून बघा तुम्ही। भाताबरोबर, चपातीबरोबर खायला पण छान, चपाती भाताबरोबर, नान बरोबर, भाकरीबरोबर छान लागते। कधी भाजी करत नसेल तर करून करायला हरकत नाही आहे, सुंदरच लागते। आता मी कांदा घातला नाही, लसूण नाही घातलेला आहे, बिना कांदा लसूणची केलेली आहे मी भजींची आमटी। तर मी कांदा लसूण खात नाही ना, घरावर यूज करत नाही, माझ्या महाराजांचा अनुष्ठान सुरू झालेलं आहे ना, तर मी खात नाही आहे। मला वर्षावर ते पाळायचं आहे ना। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडले शेअर करा, सबस्क्राईब करा। आपली भज्यांची आमटी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही, सुंदर कलर आलेला आहे याला मस्तपैकी। भेट आलेला कलर चांगले येतील तरी पण मस्त येते याला, बघू शकता सुंदर आले बघा तुम्ही, नक्की ट्राय करून बघा। एन्जॉय वगैरे म्हणून कसं केलं की छान वाटते, चवीला मस्त लागते। बघू शकता सुंदर आलेले आमटी वगैरे मस्त झाले, तर कलर वगैरे सुंदर झालेला आहे, छान आला आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, मला नक्की आवडेल। बाय।